आता ते मतदान ते तू करून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने, त्यांच्यासारखं नाही. आता तुम्ही बघा, आता कुठल्या मशीनीचं मिठू सांग बाबा. वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम मी नाही करणार आहे, ते राऊत साहेब आहेत. त्याच्यामुळे मी काय फार आज माझं भाषण ऐकायला कोण नाही आलं. आज सगळे राऊत साहेब, पवार साहेब आणि थोरात साहेबांचं भाषण ऐकायला. कुठल्या? अच्छा, ईव्हीएम मशीन. मला वाटलं आजकाल वॉशिंग मशीन, खडी मशीन, ईव्हीएमचं मशीन, काय काय करू बाई या मशीनचं, असा प्रॉब्लेम झालाय. पण आज तुम्ही बघताय, कुठे गेला आपला तो, इथे बसलाय बघा हा राहुल. राहुल का इथे आलाय, त्याच्या बघा गळ्यात कांदा आणि दूध आहे. तो का लढतोय? हा आपल्यापैकीच राहुल एका शेतकऱ्याच्या कष्ट करण्याचा सुपुत्र आहे. त्याला भाषण करायची इच्छा होती. काय? त्याला कांद्याला भाव मिळत नाही, त्याच्या दुधाला भाव मिळत नाही, म्हणून हा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवत आहे. कारण का त्याच्या वडिलांच्या कष्टाला भाव नाहीये, ना कांद्याला भाव आहे ना दुधाला भाव आहे. आता हे नका, 8 रुपये 10 रुपयांनी कांदा विकलाय. आणि खर्च किती आला? किती? एकरी लाख रुपये खर्च, हातात पडले 40,000 रुपये. म्हणजे 60,000 रुपयाचा घाटा झाला, तोटा झाला एका एकराला. आणि दुधाचं? 24 रुपये 25 रुपये लिटर आम्हाला दुधाला भाव मिळतो. आणि माझ्या शहरातल्या बांधवांना आजही 60 रुपये 70 रुपये लिटरने दूध घ्यावं लागतं. मग हा मधला 40-50 रुपयांचा मलिदा कोण खातं? या सरकारमध्ये बसलेले दरोडेखोर खातात. आणि हे गुजरात लॉबी खातीये. हा जो मधला मलिदा खातायत ही गुजरात लॉबी आणि या सरकारमधील बसलेले दरोडेखोर खातायत, असा आमचा आरोप आहे शेतकऱ्यांचा. ही व्यथा आहे बघा. आणि तुम्ही पण त्याला दाद देता, ह्याचा अर्थ तुम्हाला हा आरोप मान्य आहे. आणि हेच आपल्याला, याच्याच विरोधात आपल्याला लढायचंय. इथेनॉल, सगळे इथे ऊसवाले आहेत. बाळासाहेब, आपणही कारखाना चालवतो. आपल्याला माहिती आहे की इथेनॉलची पॉलिसीमध्ये बदल आल्यामुळे, काली रोहित दादा काल बोलले की केंद्र सरकारने चुकीची इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे 300 रुपये जे तुमचे हक्काचे होते ते तुम्हाला कमी मिळणार आहेत. कुणाला पैसे मिळणार होते? शेतकऱ्याला मिळणार होते. कमी कोणी केले? केंद्र सरकारने केले. त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला या सरकार बदलायचं आहे का नाही. मला माहिती आहे इंदापूरकर काय करणार आहे. इंदापूरकर फार हुशार आहेत आणि फार स्वाभिमानी आहेत. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की बाकी कोणी काही बोललं तरी ह्या वेळी इंदापूरमध्ये जोरदार ही तुतारी वाजणार आहे, ह्याची मला गॅरंटी आहे. लोकसभेला पण आणि विधानसभेला पण. आणि ही एक नांदी आहे. तुम्ही बघा, लोकांना वाटलं की पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, आम्ही रडत बसू. आमच्या आजी शारदाबाई पवारांनी आम्हाला काय शिकवलं? रडत बसायचं नाही, लढत बसायचं. आणि ही लढाई या भ्रष्टाचाराच्या आणि अन्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे लोक काय काय बोलतायत, माझ्याकडे पण येतात जे तुमच्याकडे येतं ते. मला त्यांना फक्त एवढंच प्रेमाने सांगायचंय की घटस्फोट घेऊन 6 महिने झालेत. त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा. कारण का एकाच ताटात जेवत होतो आणि मलिद्यात मी नाही. त्या मलिद्यात वाटेकरी मी नाही आहे. त्याच्यामुळे मी माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चेतावणी देते, विनंती करते की कुणालाही माझ्यावर जो आरोप करायचा आहे, मी इंदापूरच्या चौकात येते. तुम्ही या तुमच्या सोयीनी, तुम्ही म्हणाल त्या विषयावर चर्चा करू, तुम्ही म्हणाल त्याच्यावर करू. पण विकास झाला का? हो झाला. तो कोणी केला? तर तो महाविकास आघाडीने केला. मंत्रिपद कोणी दिलं? ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलं. आभार कुणाचे मानायचे? उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे आभार माना. कारण का जो जो विकास हा इंदापूरमध्ये झालाय तो काँग्रेसच्या विचारांनीच केलेला आहे. हे सत्य कोणी बदलू शकणार नाही. मला सांगा, वीज कोणी आणली इंदापूरमध्ये? काँग्रेसच्या विचारांनी आणली. शाळा कोणी आणल्या? काँग्रेस विचारांनी आणल्या. कॉलेज कोणी आणली? काँग्रेसने आणली. बँक कोणी काढली ज्याच्यावर सगळे आहेत? काँग्रेसने काढली. अहो, हे मोठं ऑफिस आहे ना, ते पण काँग्रेसचंच ऑफिस आहे की नाही? कारखाने कोणी काढले? काँग्रेसनीच काढले. रस्ते कोणाच्या काळात झाले?
काँग्रेसच्या काळात झाली आणि मोठे सगळे रस्त्याची कामं झाली ना ती पण काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली जेव्हा आपल्या इंदापूरकडे लाल दिवा